निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मावळ मतदारसंघ खोपोली शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पदाधिकाऱ्यांचा व कार्यकर्त्यांचा मेळावा खोपोली येथे रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित केला होता। या मेळाव्याला तालुक्यातील असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहिले होते। यावेळी त्यांच्याशी निवडणुकी संदर्भात वेगवेगळ्या विषयांवर संवाद साधला गेला। केंद्र, राज्य, जिल्हा पालिका, नगर परिषद, पंचायत अशा स्थानिक स्वराज्य संस्थेत आपण प्रत्येक विकास कामे योजना राबवल्या आहेत आणि या विकास कामावर आपण महायुतीचा उमेदवार म्हणून नागरिकांकडून मतदानाची आव्हान करीत असल्याचे श्रीरंग अप्पा बारणे यांनी व्यासपीठावरून सांगितले। यावेळी शिवसेना संपर्क प्रमुख विजय पाटील, ज्येष्ठ नेते दत्तात्रय मसूरकर, वैशाली जाधव, माजी नगरसेवक मंगेश दळवी, संदेश पाटील, शहर अध्यक्ष मनीष यादव आदी मान्यवर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या मेळाव्यात सुधाकर घारे यांच्या हस्ते पक्षप्रवेश व नियुक्तीचे पत्र देऊन संघटनात्मक बूथ बांधणी व प्रचार याबाबत मार्गदर्शन देण्यात आले। शहर अध्यक्ष मनीष यादव यांनी कार्यक्रमात सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आज खोपोली शहरात आढावा बैठक आयोजित केली होती। त्या आढावा बैठकीसाठी मावळचे उमेदवार श्रीरंग अप्पा बारणे व तसेच खोपोली शहराचे माजी नगराध्यक्ष दत्तात्रय मसूरकर तसेच आमचे जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुधाकर घारे हे उपस्थित राहिले होते आणि आढावा बैठकीचा निर्देश होता की बारणे साहेबांना खोपोली शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते, पदाधिकारी, सेवेचे अध्यक्ष, सर्व नगरसेवक यांची ओळख व्हावी आणि त्या निमित्ताने ते आज बैठक आयोजित केली होती आम्ही। आणि दुसरं म्हणजे आम्हाला बारणे साहेबांना सूचित करायचं होतं की खोपोलीच्या विकासाचा काय प्रॉब्लेम आहे नक्की। आम्हाला खोपोली जी चौकोना रेल्वे कर्जतला जाते ती चौक खोपोली व्हावी, जी आमच्या वेशीवर येऊन मेट्रो थांबलेली आहे ती मेट्रो खोपोलीत यावी आणि कर्जत खोपोली रेल्वे ट्रॅक डबल व्हावा हा आमचा त्यांना सांगण्याचा उद्देश होता। आणि इथली पाण्याची सुविधा मेन जे आम्ही ताटावर अवलंबून आहे पाण्यासाठी खोपोली नगर परिषद, तर आम्हाला एक सेपरेट सुसज्ज असा डॅम तयार करून त्यातून पाणी आम्हाला खोपोलीला देण्यात यावं हे मेन त्याचं सांगण्याचं उद्दिष्ट होतं। म्हणून आम्ही त्याला आढावा बैठक घेतली होती आणि बारणे साहेबांनी तो शब्द दिलेला आहे एक सुसज्ज हॉस्पिटल पण ते आपल्याला करून देणार आहेत आणि ते पूर्ण करतील अशा आपण अपेक्षा करून आम्ही खोपोली शहरात बूथ बांधण्यामध्ये प्रत्येक एकूण 61 बूथ आहेत। त्या 61 बूथला प्रत्येक अध्यक्ष, उपाध्यक्ष, सेलचा अध्यक्ष, कार्यकारिणी असे आम्ही नियोजित केलेले आयोजन केलेलं आहे आणि ते बूथ कमिटीचे आम्ही सर्व राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सांगण्यावरून प्रदेशला आम्ही ते आता देशाची निवडणूक चालू आहे त्यामुळे केंद्रामध्ये आपल्याला आपला प्रतिनिधी निवडून द्यायचा आहे आणि तो कोणत्या सुसज्ज असा प्रतिनिधी असला पाहिजे, हुशार आणि संलग्न असावा असला पाहिजे हा त्याचा मेन उद्देश आहे। म्हणून मतदारांना विनंती करेल की सगळ्यांनी येऊन त्या दिवशी मतदान करावं ही नम्र विनंती।